नमस्कार। सौगंध मुझे इस मिट्टी की। लता दीदी मंगेशकर एक साक्षात ईश्वरी साक्षात्कार, एक अभिट सुरेल आवाजांचा अमृत मंगल कलश, एक नव्हे दोन नव्हे तर गेली 8 दशकांपासून यापुढे अनेक दशकांपर्यंत आपल्या सुरेल आवाजाने संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा जादुई आवाज, साक्षात सरस्वती देवी, जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षणी सुरसुरांचे शिंपण करणारे जगातले अलौकिक आश्चर्य, मराठी भाषेचा मानबिंदू, संत साहित्याचा कृपासिंधू, त्या स्वरसम्राज्ञी लता दीदींच्या बद्दल प्रख्यात्रे म्हटले होते. स्वर्गीय स्वरमाधुर्याचा मूर्तिमंत अवतार असलेल्या लताचे केवळ लोखंडाच्या निफातून उतरलेल्या शाईच्या शब्दांनी वृत्तपत्राच्या जाड्या भरड्या कागदांवर अभिनंदन करणे म्हणजे स्वरसम्राज्ञीच्या स्वागतासाठी तिच्या चरणाखाली जाड्या भरड्या गोंडपाटाच्या पायघड्या अंथरण्या इतकं अशोभनीय आहे. लताच्या कंठातील अलौकिक कोमलतेला साजेसं अभिवादन करायचं असेल तर त्यासाठी प्रभातकाळची कोवळी सुवर्णकिरणं 2 बिंदूंमध्ये भिजवून बनवलेल्या शाईने, कमलतंतूच्या लेखणीने आणि वायुलहरीच्या हलक्या हातानं फुलपाखरांच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र गुलाबकळीच्या करंड्यातून तिला अर्पण करायला हवं. लताचा आवाज म्हणजे मानवी ध्वनी सृष्टीतील एक अद्भुत चमत्कार आहे. सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपुरांचे झुंझुण आणि कृष्णाच्या मुरलीचा साद हे सर्व एकवटून विधात्यानं लताचा कंठ घडविला असला पाहिजे. आणि म्हणून लता दीदींच्या जन्मामुळे महाराष्ट्र हा महाराष्ट्र झाला आहे. संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदान दीदींनी गायल्यामुळे माऊलीच्या वाघेंनास पूर्णत्व आले. तेव्हा मराठी भाषेच्या मानस सरोवरात या काव्यपंक्ती उचंबळून आल्या त्या अशा: अमृताशी पैजा जिंकणारी मराठी भाषा श्री ज्ञानेश्वरीमुळे पुलकित आहे. अमृताशी पैजा जिंकणारी मराठी भाषा श्री ज्ञानेश्वरीमुळे पुलकित आहे. ऐकून पसायदान लता दीदींचे, समाधीत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, माझी ज्ञानेश्वरी दीदींच्या सुरेल आवाजास समर्पित आहे. माझी श्री ज्ञानेश्वरी दीदींच्या सुरेल आवाजास समर्पित आहे. मित्रांनो, लता दीदी मंगेशकर म्हणजे मराठी भाषेस लगडलेलं अमृतफळ. त्या लता दीदी मंगेशकरांची आज जयंती. म्हणून आपणास आणि आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुमचा मित्र निवेदक सुरेश साळुंके. धन्यवाद.